दुसरं कोणी बोलू नका, फक्त बोला. थांबा, तूच तुम्ही शंकर पाटील तुम्ही बोला 2 मिनिट. भावपूर्णचंद्राजी वाहा त्यांच्यासाठी, कारण शंकर पाटील इथे उपस्थित आहेत. कारण मी स्वतः होतो, कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती त्या दिवशी आम्ही सगळेच होतो. हे कुठेतरी भावपूर्णचंद्राजी इथं आहे. पाटील साहेब खरं आहे ना? विषय ते नाही, महापुरुषांची वाहतूक त्यांच्याविषयी थोडा 2 मिनिट बोला. सकाळी सकाळी बसला असताना मोबाईलच्या माध्यमातून ही दुःखद बातमी कानावर पडली आणि अतिशय दुःख झालं. एक चांगला कलाकार, आमच्या तालुक्याचा चांगला कलाकार आज आमच्यातून निघून गेला. त्याबद्दल मी तळेगावकर पाटील परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबाला ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ओम शांती शांती करते. या ठिकाणी मातंग समाजातील आमचे आधारस्तंभ, साहित्य विश्वातील मुकुटमणी, कला विश्वातील हिरा आणि आमच्या समाजाची आणबाण शान, या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये धडाडीने अग्रेसर काम करणारे, आज आमचा एक खांदा मोडल्याची अवस्था या ठिकाणी झालेली आहे. त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने गायकवाड परिवाराला भावपूर्ण श्रद्धांजली, आदरणीय गायकवाड साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देऊ अशी प्रार्थना. सर, तुम्ही एक मातंग समाजाच्या दिवणी तालुक्यामध्ये त्यांनी सतत तुमच्याकडे येत होते. आज आमच्या समस्त मातंग समाजासाठीच नव्हे तर देवणी पंचक्रोशातील सर्व जाती धर्मातील एक उत्कृष्ट नामांकित व्यक्तिमत्व दगडूजी व्यंकटराव गायकवाड यांना काळाने पडद्याच्या आड गेले. त्याचं सर्वत्र या परिसरात हळहळ व दुःखद त्यांचं निधन झाल्यामुळे ही घटना समाजासाठीच नाही तर बहुजनांसाठी, त्यांना चाहणाऱ्या वर्गांच्यासाठी खूप दुःखद घटना झालेली आहे. या घटनेमुळे गायकवाड परिवारात जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्यांच्या दुःखात आम्ही देवणी तालुक्यातील सर्व आदरणीय मान्यवर, त्यांना चाहणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वजण त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत. त्यांच्या कुटुंबाला आम्ही सर्वांच्या वतीने ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो या दुःखातून लवकरात लवकर सावरण्याची ताकद देवो, बळ येवो आणि पुन्हा या कुटुंबाला पुढील जीवन मरावे पण कीर्तिरूपी उरावे, हे साधू संतांच्या म्हणीप्रमाणे आज दगडूजी व्यंकट गायकवाड यांचं अचानक झालेले निधन आम्हा वलांडी परिसरातील सर्वच नागरिकांना एक मन हेलावून टाकणार आहे. एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये घरात असलेला एक संगीताचा वारसा म्हणल्याच्या नंतर त्यांनी खूप व्यवस्थितपणे त्याच्यात प्रगती करून चांगल्या पद्धतीनं ह्या वलांडी परिसरामध्ये नावलौकिक केलं. पण हे सगळे आपण आज ह्या ठिकाणी जमलोय, हे आपण दगडू मास्तर जे होते क्लास, आपले जे लातूर जिल्ह्यामध्ये एक नामांकित व्यक्ती होते, परंतु हे सगळे व्यक्ती या समोर, बहुजनाची व्यक्ती समोर आहेत. ह्याबद्दल बोला थोडंसं. तरी एक सामाजिक चळवळीमध्ये आपल्या कलेला महत्त्व देऊन सामाजिक चळवळीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करणारं एक खंबीर असं नेतृत्व आज आमच्यातून निघून गेलेलं आहे. तर समाजामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. एक कलेचा खूप मोठा भोगता या ठिकाणी समाजातून गेलेला आहे. त्यांची जागा कोणताही कलाकार या ठिकाणी भरून काढणार नाही. एक प्रतिभावंत कलाकाराचा या ठिकाणी अंत झालेला आहे. तरी मी आमच्या वलांडीकरांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर श्रद्धांजली अर्पण करतो. पण आज इथं महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक आहेत. या बहुतेक लोक सर्वच हा वाद्य वाजणारा कर्नाटक महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. हे ढाणे वाघ होता, आज आपल्या पूर निघून गेलेला आहे. आज शंकर पाटील सुद्धा समोर आहेत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त
त्यांनी जे रेकॉर्डले केलेलं आहे, मी रेकॉर्ड सुद्धा पाठवलेला आहे सगळ्या ग्रुपवर, कारण एवढं सुंदर त्यांचं नृत्य होतं. इसको हे केले का पे ठेवले का जा इसो आना पडतीस